एक्सेप्शन्स ऑफ मेंडेलियन लॉ किंवा याला आपण म्हणू आपण डिव्हिजन्स फ्रॉम मेंडेलियन लॉ. ओके, ही सुद्धा एक्झाम्पल आहे अलिलिक किंवा इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स. ओके, जसं आपण लास्टमध्ये बघितलं होतं की इंट्राजेनिक इंटरॅक्शन म्हणजे काय, एकाच जीनमधलं इंटरॅक्शन. ओके, म्हणजे दोन अली जेव्हा सोबत असतात त्यांच्यामध्ये एक रिलेशनशिप असते डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक रिलेशन आपण बघितलं होतं ते इनकम्प्लीट डॉमिनन्सी आणि दुसरं आहे को डॉमिनन्सी. ओके, को डॉमिनन्सी म्हणजे काय, जेव्हा दोन अलील हे सोबत असतात पेअरमध्ये असतात तेव्हा तर एक अलील हा डॉमिनंट असतो आणि दुसरा रिसेसिव्ह असतो. ठीक आहे, डॉमिनंट अलीला रिसेसिव्ह अलीला एक्सप्रेस होऊ देत नाही, पण जेव्हा दोन्ही अलील डॉमिनंट असतील तर ते को एक्सप्रेस होतात किंवा सोबतच एक्सप्रेस होत असतात. ठीक आहे, तर त्याला म्हणतात को डॉमिनन्सी. ओके, तर याची डेफिनेशन करायची झाली तर याची डेफिनेशन होईल both the allele जे पेअरमध्ये आहे. ठीक आहे, कारण की अलील जे असतात ते पेअरमध्ये असतात, सेम लोकसवरती असतात. तर both the allele able to express, okay, able to express together or individually when presence together. ओके, दोन डॉमिनंट अलील असतील तर ते एकत्र सोबतच काय होतील, एक्सप्रेस होतील. ठीक आहे, आणि इंडिव्हिज्युअली जरी असतील तरी सुद्धा ते एक्सप्रेस होतीलच, पण दोन्ही अलील जर डॉमिनंट असतील तर दोन्ही अलील इक्वली एक्सप्रेस होतात. त्याला आपण म्हणणार आहोत को डॉमिनन्स. ओके, को डॉमिनन्सचे आपण 4 एक्झाम्पल बघणार आहोत. तर पहिलं एक्झाम्पल आहे ते रेड हेअर कलर ऑफ द शॉर्ट हॉर्न कॅटल्स. ओके, कॅटल म्हणजे जे प्राणी दूध देतात त्याच्यातले शॉर्ट हॉर्न्स वाले जे कॅटल्स आहेत त्यांची स्किन कलर म्हणजे त्यांचे हेअर कलरचं आपण एक्झाम्पल इथे बघणार आहोत. सर्वात पहिले फर्स्ट एक्झाम्पल दॅट इज अ स्किन कलर और कोट कलर ऑफ शॉर्ट हॉर्न कॅटल. ठीक आहे, तर याच्यामध्ये पॅरेंटल जनरेशन पीने इंडिकेट करतो आहे मी इथे. ठीक आहे, त्याच्यामध्ये P1 म्हणू आपण त्याला. P1 म्हणायची गरज नाही, एकच जनरेशन असते फर्स्ट. तर इट इज अ फिनोटाईप जे असेल तर याच्यामध्ये 2 फिनोटाईप्स आहेत. एक आहे रेड कलरचं स्किन कलर. ओके, शॉर्टमध्ये लिहितो आहे मी. दुसरं जे आहे ते व्हाईट कलर. ठीक आहे, याचे जिनोटाईप्स आपण लिहून घेऊ एकदा. याचे जिनोटाईप असतील ॲज यू नो दॅट कॅपिटल आपला डॉमिनंट आहे रेड कलर, तिथे असेल कॅपिटल आर आणि कॅपिटल आर, आणि व्हाईट कलरसाठी असेल स्मॉल आणि स्मॉल आर. ठीक आहे, यांचं जर आपण गॅमेट बघितले तर गॅमेट्स असतील कॅपिटल आर्स आणि स्मॉल आर. ठीक आहे, F1 जनरेशनमध्ये त्यांचं रिझल्ट असेल की जेवढे इंडिव्हिज्युअल जे असतील ते सर्व कॅपिटल आर स्मॉल आरचे असतील. तर इथे आपल्याला अकॉर्डिंग टू मेंडल्स लॉ हे असायला पाहिजेत रेड कलर, कारण की कॅपिटल आर इज अ डॉमिनंट. इनकॉम्प्लीट डॉमिनन्सी जर म्हणलं तर इंटरमिडिएट कॅरेक्टर गेली ते पिंक कलरचं, पण इथे जे कॅरेक्टर आपल्याला अपियर झालं ते होतं रोन कलर्स. ओके, तो स्किन कलर होता तो होता रोन कलर. रोन कलर कशाला म्हणतात, ज्याच्यावरती स्किन कलर किंवा स्किन हेअर कलर जो असतो तो व्हाईट असतो आणि त्याच्यामध्ये व्हाईट रेड कलरचे पॅचेस असतात. ठीक आहे, म्हणजे पूर्ण स्किन कलर व्हाईट असेल आणि त्याच्यावरती असे छोटे छोटे रेड कलरचे पॅचेस असतील तर या कलरला म्हणतात रोन कलर. हे जे कॅटल होते F1 जनरेशनचे त्यांची स्किन कलर रोन होता, म्हणजे पूर्ण बॉडी व्हाईट होती आणि त्याच्यावरती रेड कलरचे पॅचेस होते. किंवा
पूर्ण बॉडी रेड कलरची असेल आणि त्याच्यावरती व्हाईट कलरचे पॅचेस असतील किंवा पट्टे असतील किंवा चट्टे असतील, ठीक आहे, त्याला म्हणतात रोन कलर. तर F1 जनरेशनमध्ये त्याला रोन कलर कॅटल्स मिळाले होते, ठीक आहे. याचा अर्थ असा की इथे दोन्ही कलर आपल्याला पाहायला मिळतात, रेड कलर आणि व्हाईट कलर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की दोन्ही कलर जे आहेत ते डॉमिनंट आहेत आणि ती सोबतच काय होत आहेत, एक्सप्रेस होत आहेत. त्याला म्हणतात को डॉमिनन्सी, ठीक आहे. लिहिताना आपण इथे डॉमिनन्स असेल तर कॅपिटल लिहितो, रिसिसिव्ह असेल तर स्मॉल लिहितो, ठीक आहे. तर ही पद्धत चुकीची आहे. ॲक्च्युली आपण कसं लिहायला पाहिजे, हे बरोबर आहे. हे कॅपिटल असल्यामुळे आपण इथे कॅपिटल आरच लिहिणार. इथे मात्र हे आता डॉमिनंट कॅरेक्टर आहे, त्याला आपण रिसेसिव्ह फॉर्ममध्ये लिहू नाही शकत, तर इथे व्हाईटसाठी आपण W घेणार, ठीक आहे. तर याच्यापासून मिळणारा जो गॅमेट असेल तो असेल W आणि इथे येणारं जे कॅरेक्टर आहे ते असणार RW, ओके. याचं सेकंड जनरेशन जर आपण बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे पुनेट स्क्वेअर दिसणार आहे. सर्व काही मी शॉर्टकट सांगणार आहे स्टुडंट, कारण की टाईम खूप लागतो त्याला. तर हा आपला पुनेट स्क्वेअर असेल ज्याच्यामध्ये आपल्याला 4 रिझल्ट मिळणार आहे. इथे असणार आहेत याचे गॅमेट्स, F1 जनरेशनचे गॅमेट्स जे असतील की RW, ठीक आहे. मेलचे RW, फिमेलचे RW, ठीक आहे. पुनेट स्क्वेअरमध्ये काय मिळणार आपल्याला, RW, RW, इथे असेल RW आणि इथे असेल WW, ठीक आहे. म्हणजे 3 प्रकारचे फिनोटाईप आपल्याला इथे तीन प्रकारचे जिनोटाईप आपल्याला इथे मिळणार. कॅपिटल R, कॅपिटल R, कॅपिटल RW, ते सुद्धा तेच आहे, आणि WW, ठीक आहे. म्हणजे इथे सर्वात पहिले घेऊ आपण फिनोटाईप्स, ओके. फिनोटाईप रेशो असेल आपला, कोणकोणते फिनोटाईप मिळाले आपल्याला सुरुवातीला काढून घेऊ. कॅपिटल R, कॅपिटल काय आहे, रेड कलर. कॅपिटल RW काय आलेले आपले, रोन कलर. हा सुद्धा रोन कलर आहे. आणि कॅपिटल W आपला आहे व्हाईट, ठीक आहे. म्हणजे आपल्याला 3 फिनोटाईप मिळालेले आहेत, रेड, रोन आणि व्हाईट, ठीक आहे. किती आहेत रेड, 1 आहे. रोन किती आहे, 2, आणि व्हाईट सुद्धा आहे 1. म्हणजे आपला फिनोटाइपिक रेशो होतो 1:2, 2:1, ओके. इकडे घेऊ आपण त्याचा जिनोटाइपिक रेशो, ओके. तर इथे सुद्धा आपल्याला 3 प्रकारचे जिनोटाइप मिळालेले आहे स्टुडंट्स. पहिला आहे कॅपिटल R, दुसरा आहे कॅपिटल RW, कॅपिटल W, नंतर आहे W and W कॅपिटल, ओके. कॅपिटल R 1 आहे, RW 2 आहेत, आणि WW किती आहे, ओनली 1. म्हणजे आपला जिनोटाइपिक रेशो झाला 1:2, 2:1, ओके. दोन्ही रेशो सेम आहेत स्टुडंट्स, ओके. फिनोटाइपिक रेशो 1:2 आहे आणि जिनोटाइपिक रेशो 1:2 आहेत. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये दोन्ही ट्रेड जे आहेत ते काय डॉमिनंट आहेत आणि ती इक्वली एक्सप्रेससुद्धा होतात, ज्याला आपण को डॉमिनन्स म्हणतो. सेकंड एक्झाम्पल आहे को डॉमिनन्सचं, ते आहे ABO ब्लड ग्रुप्स इन ह्युमन, ओके. याच्यामध्ये सुद्धा एका ठिकाणी काय केलं जाते, को डॉमिनन्सी शो केले जाते, ठीक आहे. ह्युमन ब्लड ग्रुप जो आहे तो कंट्रोल केला जातो जीन्स I, कॅपिटल I, ठीक आहे. तर इथे एक्झाम्पल बघणार आहोत आपण A ब्लड ग्रुप आणि B ब्लड ग्रुपच्या मध्ये, ठीक आहे. तर इथे पॅरेंटल जनरेशन जे आहे P, त्याच्यामध्ये जे फिनोटाइप्स आहेत, तर फिनोटाइप्स आहे A ब्लड ग्रुप आणि B ब्लड ग्रुप्स, ओके. तर A ब्लड ग्रुप जर असेल स्टुडंट तर त्याचा जिनोटाइप जो असते 2 टाईपचा असू शकते, पण आपण एकच घेणार आहोत, तो आहे IA आणि IA, ओके. याचा जिनोटाइप असेल IB आणि IB, ठीक आहे. याच्यामधून जाणारे जे काही गॅमेट असतील स्टुडंट्स ते एकाच प्रकारचे असतील, IA असल्यामुळे जे IAचे सर्व गॅमेट असतील, प्रत्येक गॅमेटमध्ये एकच
जीन एकच अलील काय होते ट्रान्सफर होते आणि सर्वांमध्ये एकच असणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये असणार आहे आय बी. ठीक आहे, जेव्हा यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होईल त्याच्यापासून चालणार इंडिव्हिज्युअल असेल त्याच्यामध्ये आय ए आणि आय बी दोन्ही जीन्स असतील किंवा अलील असतील. ठीक आहे, हे असेल ॲज अ F1 जनरेशन्स. ओके, F1 जनरेशन्स. तर हे झालं याचं जीनोटाईप. ठीक आहे, याला आपण काय म्हणणार आहोत जीनोटाईप. तर याच्यामध्ये जीनोटाईप काय आहे तर दोन्ही अलील्स प्रेझेंट आहेत आय ए आणि आय बी, जे ब्लड ग्रुप ए आणि ब्लड ग्रुप बी साठी रिस्पॉन्सिबल्स आहेत. तर स्टुडंट्स याच्यामध्ये जर एक अलील डॉमिनंट एक रिसेसिव्ह असतात तर त्याचा ब्लड ग्रुप एक झाला असता ए. बी जर डॉमिनंट असता ए जर रिसेसिव्ह असतात तर ब्लड ग्रुप असता बी. पण याचं फिनोटाईप जर बघितलं स्टुडंट तर ते फिनोटाईप असेल ए बी ब्लड ग्रुप्स. ओके, ए बी ब्लड ग्रुप आले जे असतात त्यांच्यामध्ये जिनोटाईप असतो आय ए आय बी. म्हणजेच काय इथे दोन्ही अलील काय होत आहेत एक्सप्रेस होत आहेत सोबतच, म्हणजे दोन्ही काय आहेत डॉमिनंट आहे. म्हणजे इट इज अ एक्झाम्पल ऑफ द को डॉमिनन्सी. ओके, हे याचं आहे फिनोटाईप. तर ह्युमन ब्लड ग्रुपमध्ये ए बी ब्लड ग्रुप जो आहे तो एक प्रकारचा को डॉमिनन्सीचा एक्झाम्पल्स आहेत. तर याचं जर आपण पुढे F2 जनरेशन काढलं तर बघा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तोच रेशो मिळणार आहे. फिनोटायपिक आणि जेनेटिक रेशो सेम आहे, तो असेल 1:2 2:1. काढू आपण इथे. फिनोटाईप होती आय ए आणि आय बी. याच्यापासून आपल्याला दोन प्रकारचे गॅमेट मिळतील आय ए आणि आय बी. ओके, फिनेट्सवर आपण क्रॉस करणार आहोत. मेल गॅमेट घेऊ आय ए आणि आय बी. ठीक आहे, आणि इथे घेऊ आपण मेल गॅमेट आय ए आय बी. हे गॅमेट्स आहेत मेल किंवा फिमेल्स. ओके, आपल्याला मिळणार आहे आय ए पहिलं, दुसरं असणार आहे आय ए आय बी, तिसरं सुद्धा असणार आहे आय ए आय बी. ओके, कसं करायचं माहिती आहे स्टुडंट्स, इथं जर करत असेल तर इथं इथे एक येईल आणि इथंचा एक येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं असेल आय बी आणि आय बी. ओके, याचे ब्लड ग्रुप जर काढले किंवा फिनोटाईप जर आपण काढले तर ते असेल पहिला असेल आय म्हणजे याचा ब्लड ग्रुप असेल ए, याचा असेल ए बी. ओके, याचा सुद्धा ब्लड ग्रुप असेल ए बी आणि याचा ब्लड ग्रुप असेल बी. ओके, तर फिनोटाईप काढले तर आपल्याला 3 फिनोटाईप मिळत आहे स्टुडंट इथे. एक म्हणजे ए ब्लड ग्रुप्स, दुसरा आहे ए बी ब्लड ग्रुप आणि तिसरा आहे बी ब्लड ग्रुप्स. ओके, ए ब्लड ग्रुपवाले इंडिव्हिज्युअल जे आहेत ते 1 आहेत, ए बीवाले 2 आहे आणि बी वाला एकच आहे. म्हणजे फिनोटायपिक रेशो झाला 1:2 ओके, जिनोटाईप काढला तर इथे सुद्धा आपल्याला 3 जिनोटाईप मिळत आहेत स्टुडंट्स. तर पहिला जिनोटाईप आहे आय ए आणि आय ए रेज टू आय बी, सेकंड आय बी. ओके, आणि तिसरा जो आहे सॉरी याच्यामुळे आपण कन्फ्युजन जाऊ, आय ए आणि आय बी हा दुसरा झाला. तिसरा असेल आय बी आणि आय बी. ओके, 3 प्रकारचे आपल्याला इथे जिनोटाईप मिळतात. पहिला आहे आय ए, दुसरा आहे आय ए आय बी डबल इथे आहे तो, आणि तिसरा आहे आय बी. ओके, आय एचे किती इंडिव्हिज्युअल्स आहेत 1 ओनली 1. ओके, आय ए आणि आय बीची किती आहेत 1 and 2 आणि आय बीची आहेत 1. ओके, म्हणजे याचा जिनोटायपिक रेशो झाला 1:2 ओके, म्हणजे फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो काय आहे सेम आहे. याला सुद्धा जर आपण हेंडलच्या क्रॉससोबत जर मॅच केलं तर इथे जिनोटायपिक रेशो सेम आहे, फिनोटायपिक रेशो चेंज झालेला आहे. फिनोटायपिक रेशो जो होता मेंडलचा मोनोहायब्रिडचा तो होता 3:1, येथे मात्र आलेला आहे 1:2. ओके, हे झालं आपलं सेकंड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल सुद्धा आहे आपल्याकडे, ते आहे थर्ड एक्झाम्पल आहे स्टुडंट, ते आहे MN ब्लड ग्रुप. ओके,
आणि फोर्थ वन जे आहे ते सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया. ओके. तर ब्लड ग्रुप जो एम एन तो ABO ब्लड ग्रुपसारखा सेम आहे, त्यामुळे त्याला काही पुन्हा रिपीट करण्याची आवश्यकता नाही. सिकल सेल ॲनिमियाचं बघू आपण. ठीक आहे. सिकल सेल ॲनिमियामध्ये जर एक क्रॉस जर आपण केला नॉर्मल आणि कॅरियरसोबत, नॉर्मल आणि सफररसोबत, तर त्याच्यामध्ये आपल्याला जो कॅरियर तयार होतो आहे तो एक प्रकारचा कोडॉमिनन्स असतो. ठीक आहे. तर कॅरियर नॉर्मल जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला जो जिनोटाइपिक रेशो मिळतो आहे, जिनोटाइप जो मिळतो आहे तो असतो HA म्हणजे काय असते नॉर्मल. ओके. नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये हिमोग्लोबिनचा जो जीन्स आहे तो HA असतो, जो नॉर्मल असतो. आणि जो कॅरियर जो सफरर असतो त्याला आपण स्टुडंट इथे HB पाहिजे, HBS आणि HBS जर असेल जिनोटाइप तर तो असेल सफरर. ओके. ह्याच्यापासून येणारे जे काही गॅमेट असतील त्याच्यामध्ये तुम्हाला HBA आणि इथे तुम्हाला HBS. ओके. HB म्हणजे हिमोग्लोबिन. ओके. HBS. ओके. हे असेल याचे गॅमेट्स. आणि दोघांमध्ये जेव्हा फर्टिलायझेशन होईल, फ्युजन्स होईल, तेव्हा तिथून मिळणारा जो इंडिव्हिज्युअल असेल त्याचे जिनोटाइप असेल HBA आणि HBS. ओके. हा असेल कॅरियर. कारण की HBA हा डॉमिनंट आहे, HBS सुद्धा डॉमिनंट आहे. दोन्ही इक्वली काय होत आहे, एक्सप्रेस होत आहेत, म्हणजे ते कोडॉमिनन्सी दाखवत आहेत. त्यामुळे हा इंडिव्हिज्युअल काय होतो आहे, कॅरियर आहे. म्हणजे नॉर्मल आहे पण तो त्या डिसीजला कॅरी करत आहे पुढच्या जनरेशनसाठी. ठीक आहे. HBS जर याच्यामध्ये डॉमिनंट असता आणि HBS जर डॉमिनंट नसता, तो एक्सप्रेस जर झाला नसता, तर जो इंडिव्हिज्युअल असेल, पण जनरेशनचे जे इंडिव्हिज्युअल असतील ते सर्व नॉर्मल असते स्टुडंट्स. ठीक आहे. किंवा HBS जर रेसेसिव्ह असतील आणि HBS डॉमिनंट असते किंवा डॉमिनंट एक्सप्रेस झाले असते तर हे सफरर असतात. ठीक आहे. पण हा सफरर नाही आहे, नॉर्मलसुद्धा नाही आहे, हा बनलेला आहे कॅरियर. आणि कॅरियर का बनलेला आहे, कारण की हा काय करत आहे, कोडॉमिनन्सी शो करत आहेत. याचीसुद्धा जर आपण पुणे स्क्वेअर काढली स्टुडंट तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तेच रेशो मिळणार आहे, 1:2:1, 1:2:1, जिनोटाइपिकली आणि फिनोटाइपिकली सुद्धा. ठीक आहे. तर याच्यापासून आपल्याला दोन गॅमेट्स मिळतील स्टुडंट्स. एक असेल HBA आणि दुसरा असेल HBS. ओके. याचा पुणे स्क्वेअर बघू आपण. मेल गॅमेट घेऊ सर्वात पहिले HBA आणि दुसरा घेऊ आपण HBS. ओके. इथे घेऊ आपण मेल गॅमेट इथे घेऊ आपण HBA आणि इथे घेऊ HBS. ओके. तर याचा असेल हा पॉईंट स्क्वेअर. तर इथे असेल HBA. ओके. इथे असेल HBA आणि HBS. दोन्ही डॉमिनंट आहेत आणि दोन्ही एकत्र एक्सप्रेस होत आहेत. इथे असेल HBA आणि HBS. इथे असेल HBS आणि HBS. ओके. दोन्ही ए जर असेल तर इट इज अ नॉर्मल. ओके. फिनोटाइप नॉर्मल, जिनोटाइप असेल ते HBA. हे असतील कॅरियर. ओके. हे सुद्धा असणार कॅरियर कारण कोडॉमिनन्सी आहे. आणि हे असणार आहे सफरर. ओके. कारण दोन्ही SS जीन्स आलेले आहेत. ठीक आहे. तर इथे सुद्धा आपल्याला 3 प्रकारचे फिनोटाइप मिळत आहेत. पहिला जो आहे तो नॉर्मल, दुसरा जो आहे तो कॅरियर आणि तिसरा आहे सफर. त्याला तो डिजीज झालेला आहे. ठीक आहे. सफर झालेला आहे. ठीक आहे. नॉर्मल किती मिळाले स्टुडंट आपल्याला 1. कॅरियर किती आहे 2. ओके. कुठे मोजायचं आहे, इथे मोजायचं स्टुडंट. कॅरियर किती आहेत 2 आहेत आणि सफर किती आहे 1. तर हा झाला असा फिनोटाइपिक रेशो. ओके. जिनोटाइपिक रेशो सुद्धा आपण काढू शकतो. तर जिनोटाइपिक रेशो कसं काढायचं आपल्याला, इथे काढू आपण. किती आहे HBA. ओके. सेकंड आहे HBS जे कॅरियर आहे. आणि तिसरा जो आहे तो खाली लिही तुम्ही HBS आणि HBS. ओके.
तर अशा प्रकारे 3 प्रकारचे इथे जिनोटाइप्स आहेत. HbA जो आहे तो फक्त 1 आहे. HbS दुसरा जो आहे तो आहे 2 आणि तिसरा जो आहे तो आहे 1. ओके, मी तो इथे लिहितो आहे म्हणजे तुम्हाला रेशो लक्षात येईल. तर हा झाला याचा जिनोटाइपिक रेशो 1:2:1 आणि फिनोटाइपिक रेशो सुद्धा तोच आहे 1:2:1. फिनोटाइपिक आणि जिनोटाइपिक रेशो दोन्ही काय आहेत, सेम्स आहेत. हे झालं याचं 4th एक्झाम्पल. तो दिस इज द कोडॉमिनन्सी. ओके, कोडॉमिनन्सी आपल्याला पिलोट्रॉपीमध्ये सुद्धा पाहायला मिळतो आहे. ठीक आहे, आणि त्यासोबत मल्टिपल अलीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. मिल्टनने आपल्याला एक पाच्युलर दिलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की अलील जे आहेत ते पेअरमध्ये असतात. त्याचे एक्सेप्शनसुद्धा आहे की मल्टिपल अलील आणि पिलोट्रॉपी म्हणजे एक कॅरेक्टर हे 2 अलील कंट्रोल करतात किंवा एक जीन्स कंट्रोल करतो असं मेंडलचं म्हणणं होतं. पण काही ठिकाणी बरेचसे कॅरेक्टर एकापेक्षा जास्त जीन्स कंट्रोल करतात ज्याला मल्टिपल अलील म्हणतात. ठीक आहे, तर ब्लड ग्रुपचंच आपलं एक्झाम्पल आहे की ब्लड ग्रुपचे जे जीन्स आहेत ते 3 जीन्स आहेत स्टुडंट्स. पहिला आहे IA, दुसरा आहे IB आणि तिसरा आहे IO. ओके, त्याच्यावरून ABO असे ब्लड ग्रुप तयार होतात म्हणजे A ब्लड ग्रुप, B ब्लड ग्रुप, AB ब्लड ग्रुप आणि O ब्लड ग्रुप्स. ओके, दॅट इज एक्झाम्पल ऑफ मल्टिपल अलील. ओके, तर याच्यानंतर आपण नेक्स्ट बघू मल्टिपल. बघितलं की कोडॉमिनन्सी. ओके, कोडॉमिनन्सीमध्ये सुद्धा सेम क्वेश्चन्स येतो स्टुडंट्स जो की आपण इनकम्प्लीट डॉमिनन्सीमध्ये बघितला होता की इट इज अ टाईप्स ऑफ द ब्लेंडिंग इनहेरिटन्स. तर हे सुद्धा म्हणजे कोडॉमिनन्सीसुद्धा ब्लेंडिंग इनहेरिटन्स नाही आहे स्टुडंट्स. त्याचा आन्सर आहे नो. ओके, कारण याच्यामध्ये सुद्धा कॅरेक्टर एकत्र येतात पण मिक्स होत नाही. ते पुन्हा नेक्स्ट जनरेशनमध्ये आपल्याला प्री ॲपियर होताना दिसतात म्हणजे निश्चितच हे ब्लेंडिंग इनहेरिटन्स नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आहे जो आपला मल्टिपल अलिलिझम. मल्टिपल अलिलिझम. ओके, मल्टिलिझम म्हणजे आपल्याला माहिती आहे की इट इज प्रेझेंट इन द पेअर. ओके, पण बरेचसे अलील हे 2पेक्षा जास्त असतात त्याला मल्टिपल अलिलिझम म्हणतात. ठीक आहे, तर हे सुद्धा येते आपल्या पोस्ट मेंडलियन इरामध्ये. हा जो टॉपिक आहे हा सुद्धा येणार आहे आपल्या पोस्ट मेंडलियन, कारण की मेंडलच्या नंतर हा इरा पॉईंट आलेला आहे त्यामुळे याला पोस्ट मेंडलियन इरामधला पॉईंट कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे, हे सुद्धा एक्सेप्शन्स आहे. इट इज एक्सेप्शन्स ऑफ द मेंडलियन लॉ. हा सुद्धा मेंडलियन लॉला एक्सेप्शन करतो आहे. मेंडलचा लॉ आता की अलील जे आहेत ते फक्त पेअरमध्ये असतात आणि 2 पेअर जे आहेत जीनचे म्हणजे अलीलचे ते एक कॅरेक्टर कंट्रोल करतात. आपल्याला इथं बघायचं आहे की एक कॅरेक्टरसाठी 2पेक्षा जास्त अलील रिस्पॉन्सिबल्स आहेत. त्यामुळे हा सुद्धा एक्सेप्शन ऑफ मेंडल्स लॉ आहे किंवा याला आपण म्हणून डिव्हिएशन्स फ्रॉम मेंडलियन लॉ. ओके, याचे सुद्धा आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे आहेत. मल्टिपल अलिलिझम म्हणजे प्रेझेन्स ऑफ मोर दॅन 2 अल्टरनेट फॉर्म ऑफ जीन त्याला म्हणतात मल्टिपल अलिल्स. ओके, किंवा मल्टिपल अलिलिझम्स. ओके, आणि मल्टिपल अलील फॉर्म कसे तयार होतात तर इट फॉर्म्स ड्यू टू द म्युटेशन्स. ओके, म्हणजे ॲनिमल्स डायप्लॉइड असतील त्यांच्यामध्ये मात्र 2च क्रोमोझोम असतात आणि 2 क्रोमोझोमवरती जीनचे 2च फॉर्म प्रेझेंट असतात. सो इंडिव्हिज्युअल्स हॅज प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये द इंडिव्हिज्युअल्स हॅव ओनली 2 अलील. ओके, जरी मल्टिपल अलील असतील तरी ह्युमनमध्ये किंवा डॅप्लॉइड ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये 2च अलील पाहायला मिळतात. मग मल्टिपल अलील आपल्याला कुठे पाहायला मिळतील तर मल्टिपल अलील हे तुम्हाला पॉप्युलेशनमध्ये पाहायला मिळतील. ओके, सो मल्टिपल अलील इज डिटेक्टेड इन पॉप्युलेशन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टुडंट्स. ओके, याच्यावरती बरेच क्वेश्चन येतात.
ठीक आहे. इंडिव्हिज्युअल असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 2च अलील पाहायला मिळतात. जरी त्या अलीलचे मल्टिपल फॉर्म प्रेझेंट असले तरी एका इंडिव्हिज्युअलमध्ये तुम्हाला 2च अलील पाहायला मिळतील. फॉर एक्झाम्पल आपला जो ब्लड ग्रुप आहे, ब्लड ग्रुप्स त्याला कंट्रोल करणारा जो जीन्स आहे तो आहे आय, आणि या आय जीनचे तुम्हाला 3 फॉर्म पाहायला मिळतील. ठीक आहे. एक आहे आय ए, दुसरा आहे आय बी आणि तिसरा आहे आय ओ. ओके. कोणत्याही इंडिव्हिज्युअलमध्ये, कोणत्याही ह्युमन इंडिव्हिज्युअलमध्ये फक्त तुम्हाला त्यापैकी 2च अलील फॉर्म पाहायला मिळतील, तिन्हीचे तिन्ही मिळणार नाही. म्हणजे एखादा ब्लड ग्रुप जर ए असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला आय ए आणि आय ओ हा जीन्स पाहायला मिळेल किंवा अलील पाहायला मिळेल. बी असेल तर आय बी आणि आय ओ. ओ ब्लड ग्रुप जर असेल त्याच्यामध्ये फक्त आय ओ जीन्स किंवा अलील पाहायला मिळेल. संपूर्ण तिन्हीचे 3 जीन्स एका इंडिव्हिज्युअलमध्ये कधीही प्रेझेंट नसणार नाही. पण तेवढे तिन्हीचे 3 जीन्स ह्युमन पॉप्युलेशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे एखाद्या पॉप्युलेशन म्हणजे 3 इंडिव्हिज्युअल्स आहे आणि त्यांचा ब्लड ग्रुप ए, त्यानंतर एखाद्याचा बी आणि दुसऱ्याचा ए बी जर असेल आणि चौथा ओ असेल, तर या 4 इंडिव्हिज्युअलच्या पॉप्युलेशनमध्ये तुम्हाला या अलीलचे तिन्ही फॉर्म्स पाहायला मिळतील. म्हणजे मल्टिपल अलिलिझम तुम्हाला पॉप्युलेशनमध्ये पाहायला मिळेल आणि इंडिव्हिज्युअलमध्ये फक्त तुम्हाला 2च अलील पाहायला मिळतील. ओके. तर 2 आणि 3 हे तर आपल्याला लक्षात आलं. मग सिंगल कशामध्ये पाहायला मिळेल? सिंगल अलील. तो अलील मल्टिपल फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे, पण सिंगल कशात पाहायला मिळेल? तर सिंगल आपल्याला पाहायला मिळेल तो इन गॅमेट्स. ओके. सो गॅमेट पजेसेस, ही सुद्धा इम्पॉर्टंट स्टुडंट्स, गॅमेट पजेसेस सिंगल अलील. ओके. जरी तो मल्टिपल अलील असेल तर गॅमेटमध्ये मात्र त्याचा एकच अलील प्रेझेंट असतो. ठीक आहे. तर हे तिन्ही व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्स आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. हे माहिती असणं फार गरजेचं आहे. मल्टिपल अलीलचे काही एक्झाम्पल बघू आपण. तर पहिले एक्झाम्पल घेऊ स्टुडंट्स आपण, ते आहे ए बी ओ ब्लड ग्रुप. ए बी ओ ब्लड ग्रुप इन ह्युमन. ओके. आणि तो कंट्रोल केला जातो बाय द जीन्स आय. ओके. याचे 3 फॉर्म्स अवेलेबल आहे, आय ए, आय बी आणि आय ओ. ओके. तर याचे मल्टिपल 3 फॉर्म प्रेझेंट आहे. सेकंड एक्झाम्पल स्टुडंट्स, ती म्हणजे कोट कलर इन रॅबिट. ओके. हा सुद्धा एका जीन्सनी कंट्रोल होतो आहे. त्याचे 4 फॉर्म्स अवेलेबल आहे नेचरमध्ये कोट कलरचे रॅबिटचे. ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल्स आहे ड्रॉसोफिला. ड्रॉसोफिला जी फ्लाय आहे त्याच्या आईज कलरमध्ये आपल्याला आय कलर अलील आहेत. ओके. म्हणजे 15 अलील जे आहे त्या ड्रॉसोफिलामध्ये ते आईज कलरला कंट्रोल करतात. ठीक आहे. ते सर्व एक्झाम्पल्स आहे मल्टिपल अलीलचे. ठीक आहे. ब्लड ग्रुप आपल्याला बरेचसे क्वेश्चन विचारले जातात की या ब्लड ग्रुपचा जर इंडिव्हिज्युअल असेल आणि त्यांनी या ब्लड ग्रुपच्या फिमेलसोबत जर मॅरी केले तर त्यांना कोणत्या प्रकारचे कोणत्या ब्लड ग्रुपचे ऑफस्प्रिंग होतील किंवा प्रोजेनी असतील, अशा प्रकारे बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. तर ते लक्षात ठेवण्यासाठी एक स्पेशल चार्ट इथे आपण काढू, एक टेबल काढू. 4 टेबलवरून तुमचा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ए बी ब्लड ग्रुपचा टेबल बघूया, ज्याच्यावरती येणारे बरेचसे क्वेश्चन आपल्याला इथे कव्हर करता येतील. तर टेबलच्या सुरुवातीला असेल सिरियल नंबर. ओके. सिरियल नंबर, त्याच्यानंतर ए बी ब्लड ग्रुप, ए बी ब्लड ग्रुप, 4 ब्लड ग्रुप आपल्याला माहिती आहे, ए बी आणि ओ. ठीक आहे. त्यानंतर अँटीजन्स. ओके. अँटीजन प्रेझेंट ऑन RBC, ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. त्यांची अँटीबॉडी जी प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असते ब्लडच्या, ती कोणती असते ते सुद्धा माहीत पाहिजे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर तो कोणाला ब्लड डोनेट करू शकतो, डोनेटर तो कोणाला डोनेट करू शकतो आणि कोणाकडून ब्लड घेऊ शकतो. ओके. दॅट इज अ रिसिव्हर्स. आणि जीन्स. ओके.
टेबल तयार केलं आहे मी स्टुडंट्स. ओके, तर पहिला आहे सिरियल नंबर, 2 नंबर आपण घेतले ब्लड ग्रुप्स. त्याच्यानंतर या ब्लड ग्रुपचे कोणते जिनोटाईप असतील ते घेतले. त्याच्यानुसार RBC वरती कोणती अँटीजन असेल आणि त्याच्याविरुद्ध अँटीबॉडी कोणती असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर ते कोणाला डोनेट करू शकतात ब्लड आणि कोणाकडून ब्लड रिसीव करू शकतात आणि त्यांच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे. ठीक आहे, म्हणजे ते कोणती रिलेशनशिप अँड इंट्राजेनिक इंटररिॲक्शन्स. ओके, म्हणजे डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. तर ब्लड ग्रुप्स आपल्याला माहिती आहे 4 ब्लड ग्रुप्स आहेत, 1, 2, 3 आणि 4. पहिला आहे A ब्लड ग्रुप, दुसरा आहे B, तिसरा आहे AB आणि चौथा आहे O. ओके, तर AB ब्लड ग्रुप जर असेल तर त्याचा जिनोटाईप असू शकते IA किंवा दुसरा असू शकते IA आणि IO. तर B साठी असेल IB आणि दुसरासुद्धा IB. ठीक आहे, तर दोनच आलेले असतील कारण की डायप्लोइड सेल असते. दुसरा जो चान्स आहे तो म्हणजे IB आणि IO. ओके, AB ब्लड ग्रुपसाठी एकाच जिनोटाईप असू शकतो तो म्हणजे IA आणि IB. ओके, म्हणजे एक जो ॲलील आहे तो मदरकडून येईल, एक ॲलील जो आहे तो फादरकडून येईल. ठीक आहे, म्हणजे A ब्लड ग्रुपसाठी फादरकडून जर येत असेल तर मदरकडून यायला पाहिजेत किंवा मग O यायला पाहिजे. ठीक आहे, किंवा फादरकडून जर O येत असेल तर मदरकडून A यायला पाहिजे, तरच त्या चिल्ड्रनचा ब्लड ग्रुप काय असेल A असेल. ओके, तर अशा प्रकारे. आणि O ब्लड ग्रुपसाठी असणार आहे I0 आणि I0. ठीक आहे, तर इथे अँटीजेन जे आहे RBC वरती ती असेल E आणि ती अँटी-B. ओके, इथे असेल B, अँटीबॉडी B असेल, अँटीजेन असेल, अँटीबॉडी असेल A. ओके, इथे असेल AB, इथे असेल नील. ओके, इथे RBC मध्ये कोणतीच अँटीजेन नसेल, ही नील असेल आणि ब्लडमध्ये म्हणजे प्लाझ्मामध्ये असेल AB. ओके, इथपर्यंत आपल्याला लक्षात आलं. ठीक आहे, तर डोनर जे आहेत ब्लड रिसिव्हर्स. ओके, ए ब्लड ग्रुपवाले ए वाल्याला देऊ शकतात आणि घ्यायचं काम पडलं तर ते ए कडूनच घेऊ शकतात. सेम B साठी सुद्धा आहे, B वाले B ला डोनेट करू शकतात आणि B कडून रिसिव्ह करू शकतात. AB वाला जो आहे AB ब्लड ग्रुपवाला तो AB ला डोनेट करू शकतो, पण घेण्याच्या वेळेस तो काय करू शकतो, कोणत्याही ब्लड ग्रुपवाल्याकडून ब्लड डोनेट रिसीव्ह करू शकतो. म्हणजे हा झाला युनिव्हर्सल रिसिव्हर्स. ओके, तर इथे आपण लिहून घेऊ युनिव्हर्सल रिसिव्हर्स. ओके, हे सुद्धा विचारलं जाते स्टुडंट्स. ओके, युनिव्हर्सल रिसिव्हर कोण आहे, दॅट इज AB ब्लड ग्रुप्स. ओके, O ब्लड ग्रुप जे आहेत ते कोणालाही ब्लड डोनेट करू शकतात, AB सुद्धा ओला. ठीक आहे, म्हणून याला म्हणतात युनिव्हर्सल डोनर. ओके, आणि त्यांचा ब्लड ग्रुप जो कन्सिडर केला जातो तो असतो O-, तो लक्षात ठेवायचं आहे. ओके, O- वाले जे असतात ते कोणालाही ब्लड डोनेट करू शकतात आणि घ्यायचं काम पडलं तर ते फक्त O कडूनच ब्लड घेऊ शकतात. ठीक आहे, तर युनिव्हर्सल रिसिव्हर्स आहे AB आणि युनिव्हर्सल डोनर्स आहेत O ब्लड ग्रुप. ठीक आहे, आता यांची रिलेशनशिप बघू. ठीक आहे, तर पहिला जे ब्लड ग्रुप आहे AB हे दोन्ही आहेत डॉमिनंट. दोन्ही जीनमध्ये किंवा ॲलीलमध्ये जो रिलेशनशिप आहे तो आहे डॉमिनंट. तिसरा जो आहे तो आहे कोडॉमिनन्स. ओके, इट इज इम्पॉर्टंट. कोडॉमिनन्स, दोन्ही डॉमिनंट आहेत आणि दोन्ही इक्वली एक्सप्रेस होतात. AB ब्लड ग्रुप. ठीक आहे, कोडॉमिनन्स. आणि O आहे तर हे चारही रिलेशनशिप लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे स्टुडंट्स. पहिला डॉमिनंट आहे. ठीक आहे, जेव्हा A ब्लड ग्रुप असेल दुसरा नसेल तरच A ब्लड डॉमिनंट असतो
आणि बीसुद्धा तसंच आहे. बी ग्रुप जर असेल तरच तो तिथे एक्सप्रेस होतो आहे. ए बी दोन्ही डॉमिनेट आहेत आणि ते इक्वली एक्सप्रेस होतात म्हणून त्याला को डॉमिनेन्स आपण असं नाव दिलेलं आहे. आणि ओ ब्लड ग्रुप केव्हा तयार होतो, जेव्हा दोन्ही रिसेसिव्ह प्रेझेंट असतील तेव्हा. ठीक आहे, म्हणजे दोन्ही अँटीजेन ॲब्सेंट असतील तेव्हा त्याला रिसेसिव्ह इंटरॅक्शन म्हणलेलं आहे. ठीक आहे, दिस इज अ चार्ट ऑफ द ब्लड ग्रुप. चांगल्या प्रकारे लक्षात ठेवला तर कोणत्या प्रकारे याच्यावरती प्रश्न जर विचारला तर त्याचा आन्सर आपण देऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट आपल्याला जो बघायचा आहे तो आहे लिथिलिटी. लिथिलिटी ओके, याला म्हणू आपण लिथल जीन्स. हे सुद्धा एक्झाम्पल आहे अलिलिक इंटरॅक्शनचं. अलिलिक किंवा इंट्राजेनिक इंटरॅक्शनचं. ठीक आहे, तर लिथलिटी किंवा लिथल जीन कशा म्हणतात, द जीन विच deadly enough to causes death to organism. ओके, जो जीन ऑर्गॅनिझममध्ये असल्यामुळे त्या ऑर्गॅनिझमचा डेड होत आहे तर त्या जीनला आपण म्हणणार आहोत डेडली जीन्स. ओके, या डेडली जीनचे दोन टाईप्स आहेत स्टुडंट्स. पहिला जो आहे तो आहे रेसेसिव्ह लिथल जीन्स. रेसेसिव्ह लिथल जीन. ओके, आणि सेकंड आहे डॉमिनंट लिथल जीन. ओके, सिंपल आहे स्टुडंट्स. जो लिथल जीन्स होमोझायगस कंडिशनमध्ये एक्सप्रेस होतो आहे त्याला आपण रिसेसिव्ह लिथल जीन्स म्हणतो. ओके, द जीन विच एक्सप्रेस ओनली इन homozygous conditions is called recessive lethal genes. ओके, सेम इथे सुद्धा आहे. जो हेट्रोझायगस कंडिशनमध्ये एक्सप्रेस होईल त्याला म्हणणार आपण डॉमिनंट लिथल जीन्स. ओके, सो सेम इयर फॉर ओनली डिफरन्स इज दॅट इन हेट्रोझायगस कंडिशन्स. ओके, म्हणजे तो जीन जर हेट्रोझायगस कंडिशनमध्ये आला तर तो इथे लिथॅलिटी दाखवेल आणि तो ऑर्गॅनिझम जो तो डेड होऊन जाईल. ठीक आहे, तर याचे एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत, शोधलेले आहेत प्लांट आणि ॲनिमलमध्ये. त्याचे एक्झाम्पल आपण बघूया. तर दोन टाईपचे लिथल जीन असतात, रेसेसिव्ह आणि डॉमिनंट. रेसेसिव्ह लिथल जीनबद्दल आणखी एक गोष्ट अशी की रेसेसिव्ह जीन्स आहेत ते नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर होतात. हे फक्त होमोझायगस कंडिशनमध्ये ते एक्सप्रेस होत असल्यामुळे आणि होमोझायगस कंडिशन जर नसेल तर ते मात्र पुढच्या पिढीमध्ये नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर होऊ शकतात. त्यामुळे त्याची लिथॅलिटी ही डॉमिनंट लिथल जीनपेक्षा जास्त आहे. डॉमिनंट जीन्स हे हेट्रोझायगस कंडिशनमध्ये असले तरी एक्सप्रेस होतात आणि रिसेसिव्हमध्ये तर ते राहतच नाही. ठीक आहे, तर नेचरमध्ये तुम्हाला रिसेसिव्ह लिथल जीन जास्त प्रमाणात पाहायला मिळेल ॲज कम्पेअर टू द डॉमिनंट लिथल जीन. डॉमिनंट लिथल जीन खूप रिअर कंडिशनमध्येच आपल्याला पाहायला मिळतात. रेसेसिव्ह लिथल जीनची कंडिशन खूप जास्त आहे. काही एक्झाम्पल्स आपण बघूया याचे. पहिलं एक्झाम्पल जे आहे ते आहे स्किन कलर इन जर्मन माईस म्हणजे माऊस. ओके, रॅट. तर याच्यामध्ये दोन कलर्स आहेत. पहिला आहे येलो जो डॉमिनंट आहे आणि दुसरा आहे ब्राऊन. ओके, तर येलोसाठी कॅपिटल वाय, ब्राऊनसाठी स्मॉल वाय. ओके, F1 जनरेशनमध्ये जे फिनोटाईप मिळणार आहे ते कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय. ओके, जे असणार आहे येलो कलर. तर F1 जनरेशनचे माऊस असतील त्यांचा स्किन कलर असेल येलो. ठीक आहे, जेव्हा यांच्यामध्ये सेल्फ क्रॉसिंग केलं तेव्हा त्याच्यापासून आपल्याला पुलेट स्क्वेअरमध्ये 4 माईस मिळाले असतील.
पहिला जो असेल तो कॅपिटल वाय, दुसरा कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल वाय, स्मॉल वाय, स्मॉल वाय, स्मॉल वाय. ओके, कसे मिळाले असतील माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, तर इथे असेल 2 गॅमेट, कॅपिटल वाय, स्मॉल वाय, इथे असेल कॅपिटल वाय, इथे स्मॉल वाय. ठीक आहे, यांचं जर आपण क्रॉसिंग केलं तर आपल्याला या प्रकारचं जिनोटाईप मिळेल. ठीक आहे, कॅपिटल वाय असेल येलो, कॅपिटल वाय स्मॉल वाय असेल तो सुद्धा येलो असेल, कारण की हेट्रोझायगस डॉमिनंट आहे. वाय इथे डॉमिनंट आहे कॅपिटल, तो याला सप्रेस करेल आणि इथे ब्राऊन कलर नाही येता येलो कलर येईल. ठीक आहे, इथे सुद्धा येलो कलर येईल आणि इथे सुद्धा येईल ब्राऊन कलर, कारण की दोन्ही रिसेसिव्ह आहे. ठीक आहे, तर इथे येईल येलो, इथे येईल येलो आणि इथे येईल येलो आणि इथे येणार आहे ब्राऊन. ओके, पण हा जो वाय जीन्स आहे स्टुडंट्स, कॅपिटल वाय, हा आहे डॉमिनंट डॉमिनंट लिथल जीन्स. ओके, म्हणजे जेव्हा तो होमोझायगस कंडिशनमध्ये येईल लिथल आहे. ठीक आहे, म्हणजे हा झाला रिसेसिव्ह लिथल जीन्स. तिथे तो होमोझायगस कंडिशनमध्ये येतो आहे, म्हणजे ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये हा फिनोटाईप आला असेल किंवा जिनोटाईप आला असेल तो ऑर्गॅनिझम काय होईल, डेड होऊन जाईल, डायड होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे आपलं जे फिनोटाईप असेल ते असेल 2 प्रकारचं फिनोटाईप, येलो आणि ब्राऊन. ओके, ॲक्च्युअली येलो किती यायला पाहिजे होते 3, 1 2 3, पण इथे किती येत आहेत 2 आणि ब्राऊन आहे 1, कारण की एक जो आहे तो होमोझायगस कंडिशनमध्ये आल्यामुळे तो जीन लिथल झाला आणि त्यामुळे तो ऑर्गॅनिझम डायड झाला. ठीक आहे, तो हा इथे कट झाला तर इथे 2 आला. जिनोटायपिक रेशो सुद्धा तसंच येईल स्टुडंट्स. ठीक आहे, 3 यायला पाहिजे पण इथे 2च येतील. एक आहे कॅपिटल वाय स्मॉल वाय आणि दुसरा स्मॉल वाय स्मॉल वाय. ठीक आहे, कॅपिटल वाय स्मॉल वाय 2 आहेत, 2 आणि स्मॉल वाय 1 आहे. ठीक आहे, दोन्ही फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो सेम आहेत, 2:1, 2:1. ओके, एक इथे काय होते डेड होते. तर हे जे एक्झाम्पल्स आहेत, इथे जो लिथल जीन शोधून काढला तो शोधून काढला सायंटिस्ट L.Q. नॉटने. ठीक आहे, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे की हा जो लिथल जीन आहे जो ॲनिमलमध्ये डिस्कवर करण्यात आला. ओके, तर लिथल जीन डिस्कवर्ड इन ॲनिमल, हे लक्षात ठेवायचं स्टुडंट. ओके, दॅट इज अ L.Q. नॉट. ओके, सायंटिस्टचं नाव आहे, त्यांनी ॲनिमलमध्ये हा पहिल्यांदा लिथल जीन्स शोधून काढलेला आहे. ओके, असं आपला सेकंड एक्झाम्पल बघा आपल्याला लिथल जीन्सचं ते बी प्लांटमध्ये. तर सेकंड एक्झाम्पल आहे स्नॅपड्रॅगन प्लांटचं. स्नॅपड्रॅगन इन प्लांट, ज्याच्या लिपबद्दल बघायचं, लिप कलरबद्दल. तर लिप कलर होते यांचे गोल्डन आणि येलो. ओके, गोल्डन डॉमिनेट होते, येलो रिसेसिव्ह होते. ठीक आहे, तर कॅपिटल जी फॉर द गोल्डन आणि स्मॉल जी फॉर द येलो. ओके, रिसेसिव्ह होमोझायगस डॉमिनंट. ओके, तर याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला लिथल जीन्स शोधून काढला आला आहे प्लांटमध्ये. सायंटिस्ट त्यांचं नाव आहे लिथल जीन डिस्कवर्ड बाय बोर्ड इन प्लांट. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, लक्षात ठेवायचं आहे. F1 जनरेशन असेल स्टुडंट्स, कॅपिटल जी आणि स्मॉल जी असेल की गोल्डन. ठीक आहे, याचं जर आपण F2 जनरेशन काढलं ॲट द नेट स्क्वेअर तर आपल्याला मिळणार आहे कॅपिटल जी स्मॉल जी, त्यानंतर कॅपिटल जी स्मॉल जी आणि स्मॉल जी. ओके, येलो गोल्डन आणि येलो. ठीक आहे, पण इथे सुद्धा हा जो जीन्स आहे आलेला आहे हा लिथल जीन्स आहे आणि जेव्हा तो होमोझायगस कंडिशनमध्ये येतो, जसं की इथे तो आलेला आहे, तेव्हा तो लिथॅलिटी दाखवतो आणि तो ऑर्गॅनिझम तिथे डेड होतो. म्हणजे इथे तो ऑर्गॅनिझम आहे तो डायड होऊन जाईल.
ठीक आहे. म्हणजे राहतं किती ॲनिमल फक्त 3, म्हणजे 2 गोल्डन आणि 1 येलो. म्हणजे फिनोटाइपिक रेशिओ होतो आपला, फिनोटाइपिक रेशिओ आहे 2:1. ओके, कारण की 2 गोल्डन आणि 1 येलो. आणि जिनोटाइपिक रेशिओसुद्धा आपला सेम आहे, दॅट इज 2:1. म्हणजे 2 आहेत कॅपिटल जी स्मॉल जी आणि 1 आहे स्मॉल जी. ठीक आहे. तर इथे हा सुद्धा काय आहे, लिथल जीन्स आहे होमोझायगस कंडिशनमध्ये. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल आहे स्टुडंट आपलं, दॅट इज सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमियामध्ये सुद्धा आपल्याला लिथॅलिटी बघायला मिळते. ठीक आहे. सिकल सेल ॲनिमिया, ठीक आहे. सिकल सेल ॲनिमियामध्ये सेम कंडिशन जर असेल, एक HB कॅरियर असेल, सिकल सेल कॅरियर असेल तर त्याचा फिनोटाइप असेल HBA आणि HBS. त्याला जर आपण क्रॉस केलं सेकंड कॅरियरसोबत, दुसऱ्या कॅरियरसोबत, तो असेल HBA आणि HBS. ओके, 2 प्रकारचे फिनोटाइप्स इथे आपल्याला मिळणार आहे. एक असेल HBA जो नॉर्मल हिमोग्लोबिन सिंथेसाइज करेल आणि दुसरा HBS जो सिकल सेल हिमोग्लोबिन सिंथेसाइज करेल. ठीक आहे. इथे सुद्धा सेम आपल्याला फिनोटाइप पाहायला मिळणार आहे, HBA आणि HBS. ओके, ह्याच्यामध्ये जर आपण क्रॉसिंग बघितली तर ती अशा प्रकारे असेल. ठीक आहे. हा होईल HBA आणि HBA. ठीक आहे. ह्याच्यामध्ये क्रॉस केला तर आपल्याला मिळणार आहे HBA आणि हा असेल HBS. ओके, हा असेल HBS आणि HBA, हा असणार HBS आणि HBS. ओके, याला फॉक क्रॉसिंग म्हणतात स्टुडंट्स. ओके, जसं बॉक्समध्ये बघितलं आपण त्याला पुनेट स्क्वेअर म्हणतात, त्याला फॉक्स क्रॉसिंग म्हणतात. ठीक आहे. असं दाखवा की मी डायरेक्टली तुम्ही दाखवू शकता, जसं मी अगोदरच्या क्रॉसिंगमध्ये दाखवलेलं आहे. तर ते शॉर्टकट आहे, हे तुम्हाला डीपमध्ये आहे. ठीक आहे. तर बघा, पहिला जो फिनोटाइप आहे ज्याच्यामध्ये दोन्ही ए आहे, म्हणजे हा झाला नॉर्मल. ठीक आहे. F1 जनरेशन आहे F1. हे जे असेल हे असेल कॅरियर. ओके, कारण एक नॉर्मल आणि एक काय सफरर आहे. सफरर सिकल सेल हिमोग्लोबिन तयार करेल, पण नॉर्मल जो जीन्स आहे तो मात्र नॉर्मल हिमोग्लोबिन सिंथेस करणार आहे. म्हणजे तो एक प्रकारे नॉर्मल असेल पण डिजीज कॅरी करणार असेल. हा सुद्धा कॅरियर आहे, कारण की एक S आहे आणि एक A आहे. ठीक आहे. मात्र इथे दोन्ही काय आहेत, सिकल सेल हिमोग्लोबिन आलेले आहेत SAS आणि होमोझायगस कंडिशन आहे. म्हणजे HBS हा जो अलील आहे हा काय आहे, लिथल आहे. म्हणजे जेव्हा हा अशा प्रकारे होमोझायगस कंडिशनमध्ये येतो तर तो डिझीज कॉज करतो. म्हणजे हा झाला इथे सफरर, म्हणजे याला सिकल सेल ॲनिमिया होईल. ओके, तर सिकल सेल ॲनिमिया सुद्धा एक प्रकारचा लिथल जीन्स आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला एक नोट लक्षात ठेवायची स्टुडंट्स, की फिनोटाइपिक आणि जिनोटाइपिक रेशिओ कोणत्या क्रॉसमध्ये सेम असतात. तर पहिला आहे इनकम्प्लीट डॉमिनन्सी, सेकंड आहे को डॉमिनन्सी, नंतर आहे मल्टिपल अलील्स, पिलोट्रॉफी आणि लिथल जीन्स. यांच्यामध्ये फिनोटाइपिक आणि जिनोटाइपिक रेशिओ काय असतो, सेम असतो. ठीक आहे. लिथल जीनमध्ये सुद्धा फिनोटाइपिक आणि जिनोटाइपिक रेशिओ सेम असतो आणि तो असतो 2:1 आणि 2:1. जिनोटाइपिक रेशिओ 2:1, फिनोटाइपिक रेशिओ सुद्धा 2:1 असतो. ठीक आहे.